राज्यामधल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार. सूत्रांची माहिती. एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार. बावनकुळेंची महानगरपालिकांमधल्या युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया. सरकारी कर्मचारी असलेल्या 2652 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 हप्त्यांच्या माध्यमातून सरकारचे 3,58,00,000 रुपये लाटले. 8,85,000 लाडक्या बहिणींनी घेतला 2 योजनांचा लाभ. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना अशा 2 योजनांचा लाभ घेतल्याचं पडताळणीमधून समोर. सरकारी कर्मचारी असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार आता पैशांची वसुली करणार. 2652 बहिणींकडून 3,58,00,000 रुपये वसूल करणार. इलेक्ट्रिक बसेस खरेदी प्रकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. बसेस खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक समीकरणाचा अभाव. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठका घेऊन विषय मार्गी लावावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी. इलेक्ट्रिक बस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून समज. महाराष्ट्रामध्ये काम करायचं असल्यास मराठी शिकावी लागेल, सरनाईक यांच्याकडून समज. पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला. आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या भावामध्ये 30 ते 35% वाढ झाली आहे. पावसामुळे बाजार समितीमध्ये येण्यास उशीर झाल्यामुळे घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे भाव वाढले. सांताक्रूजच्या इंदिरानगर परिसरामधल्या शौचालयाच्या उद्घाटनावरून शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने. उद्घाटनाच्या सोहळ्याला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध. परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्मा याचं लग्न मोडलं. एटीएसच्या कारवाईच्या नंतर लग्न मोडल्याची माहिती. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय. नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवरती त्याला अनोळखी मुलीची रिक्वेस्ट आलेली होती. उच्च शिक्षित असूनही तो हनी ट्रॅपला बळी पडलाय. ठाण्यामधल्या हेरगिरी प्रकरणामधील आरोपी रवींद्र हा हनी ट्रॅपचा बळी. सोशल मीडियावरती तरुणीशी ओळख. अनेक वेळेला युद्धनौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुद्धा झाल्याची माहिती. आपला मुलगा निर्दोष, पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्र याच्या अटकेच्या नंतर प्रतिक्रिया. मुंबईमध्ये सुद्धा हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावलाय. सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यामध्ये 5 महिलांनी आत्महत्या केली. तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 130 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मुंबईतल्या तब्बल 481 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवला. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा यांनी सादर केली कर बुडव्यांची यादी. मोठे बिल्डर्स, कंत्राटदार, मोठी रुग्णालयं, 5 स्टार हॉटेल्स सुद्धा यादीमध्ये. सर्वसामान्यांकडून मालमत्ता कराची वसुली. धनाढ्यांना मोकळी कशासाठी? रवी राजा यांचा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सवाल. 14,000 कोटींच्या कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. मुंबईमधील 1,385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रस्ते कामासाठीचे बॅरिगेड्स 5 जूनपर्यंत हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करा, आयुक्तांचे निर्देश. प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टने 30 मार्ग बदलले. 1 जूनपासून होणार अंमलबजावणी. प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकुम ठाणे या 2 नवीन बसेस सेवा सुद्धा सुरू होणार आहेत. वसई विरार महानगरपालिकेमध्ये ईडीच्या कारवाईच्या नंतर मोठे फेरबदल. 36 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या. यामध्ये 16 जण नगर रचना विभागामधले असल्याची माहिती. पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न. अंधेरीमधल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एका रिक्षाला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. सुदैवाने रिक्षा चालक आणि प्रवासी सुखरूप आहेत. मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून घानाच्या एका तस्कराला अटक झाली आहे. त्याच्या पोटामध्ये 50 ड्रग्जचे कॅप्सूल सापडले. 6.74 कोटी रुपयांचा कोकेन पोलिसांनी जप्त केलाय. ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीदरम्यान अचानकपणे वीज प्रवाह सुरू झाला. विरारमध्ये महावितरणच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत. लाईन बंद न करता काम केल्याचा आरोप आहे. नुकसान भरपाईची मागणी आहे. एनडीएचा ऐतिहासिक असा दीक्षांत सोहळा संपन्न. एनडीएमधून 339 कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच एनडीएमधून 17 मुलींची पहिली तुकडी पास आउट होणार आहे.
पुण्यामधील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये क्षिती दक्ष ही कला शाखेमधल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल आली आहे. क्षितीला 10वीला 95% आणि 12वीला 98% गुण होते, तर आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये ती अव्वल ठरली. कोल्हापूरमधल्या राजारामपुरीमध्ये 40 वर्षांच्या महिलेला साखळदंडानं बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला. महिला गतिमंद असल्यामुळे नातेवाईकांनी तिला बांधून ठेवल्याची पोलिसांची माहिती. महिलेला बांधून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी महिलेच्या नातेवाईकांच्या कानशिलात लगावली आहे. हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर. सुशील हगवणेवरती कोथरूड तर शशांक हगवणेवरती वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती जालिंदर सुपेकरांचंच त्यांची मंजुरी होती आणि या मंजुरीची सही सुद्धा आढळली आहे. त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या. हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली होती. जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण. यामध्ये महत्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची असून त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असंही स्पष्ट. बार्शी शहरामध्ये हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्याला अटक झाली आहे. युनुस सय्यद असे आरोपीचं नाव आहे. बार्शी शहर पोलिसांची कारवाई. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयामधून मित्रानंच केली मित्राची हत्या. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधल्या सौंदणे गावातली घटना आहे. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या ढेबेवाडी भागामध्ये असलेले महिंद धरण हे ओव्हरफ्लो झालंय. मे महिन्यामध्ये धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसात पावसाची दमदार हजेरी. कासेगाव इथल्या ओढ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे उळे आणि कासेगाव या 2 गावांचा संपर्क तुटलाय. पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. बुरशी लागल्यामुळे टोमॅटो खराब झाला, तर केलेला खर्च सुद्धा वसूल होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याची आढावा बैठक. 13 आखाड्याचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या अध्यक्षांसह 32 साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीमध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या. कुंभसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते. शेतकरी प्रतिनिधींचा इशारा. नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेची आत्महत्या. विवाहितेची सतत मोबाईलमध्ये बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांकडून पती आणि सासूला अटक. जळगावमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने जागर यात्रेचं आयोजन. मंत्री गिरीश महाजन यात्रेमध्ये रथाचं सारथी झाले. उपस्थितांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं. चौंडीला या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये 57 विवाहित महिलांनी आयुष्य संपवलंय. मागील 3.5 वर्षांमधली आकडेवारी समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंडा वस्तूंची मागणी केल्यामुळे आत्महत्या. बीड पोलिसांची माहिती. मराठवाड्यामधल्या 680 गावांमध्ये अतिवृष्टी. 34 महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. धाराशिवमधील विश्वरूपा नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे दूध विक्रीसाठी तारेवरची कसरत. जेसीबीवरती बसून प्रवास करायची विक्रेत्यांवर वेळ. तात्काळ रस्त्याची सोय करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण हे मे महिन्यामध्ये ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बिंदुसरा जलपूजन. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण हे 25 ते 30 वर्षांनी मे महिन्यामध्ये भरल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मान्सूनपूर्व पावसाने मांजरा धरणामधल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. बीड, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या 22% पाणीसाठा. नांदेडमधल्या हेडगेवार चौक ते छत्री शेळगाव रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत असल्यामुळे अपघाताची शक्यता. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी. नांदेडमधल्या मुखेड तालुक्यामधल्या वासरीमध्ये रस्त्याचं बोगस काम स्थानिकांनी उघड केलंय. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती हा व्हायरल केलाय. नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या घारेगावमध्ये विकास लहाने या शेतकऱ्याची पावसामुळे विहीर खचली आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. विहीर खचताना सीसीटीव्ही समोर आलेला आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वाशी तालुक्यामधील दसमे गावामधल्या ड्रॅगन फ्रूटची शेती जमीनदोस्त झाली. शेतकऱ्याचं जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील लासूर स्टेशन परिसरामध्ये एसबीआय बँकेच्या बाहेर तिघांनी रेकी केली. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. जवळपास 50 गुन्ह्यांची उकल झाली आहे. पाकिस्तानमधून भारतामध्ये परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. काल रात्रीच्या न्यायालयाने सुनावणी घेऊन तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपूरमधल्या वसतिगृहामधील तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक. अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा तिच्या पत्नीवरती आरोप आहे. अमरावतीमधले आमदार रवी राणांच्या घरासमोर विविध मागण्यांसाठी फासे पारधी समाजाचा ठिय्या. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याविषयी आंदोलक ठाम. नागपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्गावरती एका कारमधून 60 लाख रुपयांची रोकड जप्त झाली आहे. कारमधील 4 प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत रायपूरला जात असल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. भंडाऱ्याच्या जैतपूर बारवा गावामध्ये महिलेला शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून मोबाईलवरती अश्लील मेसेज. या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या पती आणि तरुणाचा वाद झालेला आहे. या हाणामारीमध्ये तरुणाच्या आईचा मृत्यू झालाय. गुन्हा दाखल आहे. नागपूरमधील वेणा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांच्या अथक प्रयत्नाच्या नंतर मृतदेह हाती लागलाय. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 2200 हेक्टरला फटका. 325 गावांमधल्या 3000 शेतकरी बाधित आहेत. भुईमूग, तीळ, ज्वारी, मूग यासह केळी, पपई, संत्रा, आंबा या पिकांचं नुकसान. नागपूरमधल्या टोलापार मोगरा गावामध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान. काटोल इथल्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करत घटनेची दखल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये रानटी हत्तींचा प्रवेश. चिखली आणि डोंगरगाव परिसरामधील या हत्तींच्या कळपामधील 2 हत्ती आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधल्या कुकडहेटी परिसरामध्ये दिसल्यामुळे वनविभागात खळबळ. चंद्रपूरमधल्या भगवानपूर परिसरामध्ये या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची जोरदार मोहीम. 2 दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्यामुळे वनविभाग ॲक्शन मोडवर. अकोल्यामधील बोरगाव मंजू गावामध्ये जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांची संतप्त गोरक्षकांनी तोडफोड केली. कत्तलीसाठी जात असलेलं वाहन पोलिसांनी सोडल्यामुळे गोरक्षक आणि पोलिसांमध्ये वाद. सोशल माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल. 17 वर्षांच्या मुलाचा वर्ध्यामध्ये विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालाय. वर्ध्याच्या देवळी तालुक्यामधल्या डिगडोह शिवारातली घटना आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट अंजनगाव मार्गावरती कंटेनरच्या धडकेमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. मान्सूनपूर्व पावसाचा कोकणामधल्या पर्यटनाला देखील फटका. पावसामुळे कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली. पर्यटनावरती आधारित हॉटेल, लॉन्जिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावरती मोठा परिणाम.